तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आज ब्लॉग नाही आहे, आज एक न्यूज द्यायची होती. तर मी राहतो कल्याणमध्ये आणि आज तारीख आहे, आज 8 तारीख आहे कदाचित. तर आज 8 तारीख आहे आणि आज आहे शनिवार. तर आज सकाळी 11 वाजता मी कॉलेजवरून सुटलो. तर कॉलेजवरून येताना मी बघितलं की ॲक्सिडेंट झालेला आहे. तो खूप मोठा असा ॲक्सिडेंट झालेला कल्याणमध्ये. आपल्या विजयनगर रोडला पुना लिंक रोड तिथे तो ॲक्सिडेंट झाला. ते काय झालं नक्की मी तुम्हाला सगळं सांगतो. पहिले तर दोन सिमेंटचे ट्रक होते. ते लाईनीत जात होते. तर तुझे मागचा जो सिमेंट ट्रक होता त्याचा जो ब्रेक आहे तो फेल झाला आणि त्यामुळे ना तो ब्रेक फेल झाला आणि तिथे होता पूर्ण असा स्लोप होता खाली. तर त्यामुळे काय झालं की त्याची स्पीड वाढली आणि त्यामुळे एक ॲक्सिडेंट झाला मोठा. तर त्या ॲक्सिडेंटमध्ये काय झालं, ती वरून खाली येताना वरती 2 रिक्षा आणि एक गाडी होती. एक नगरसेवकची आपली महेशदादा गायकवाड यांची एक गाडी होती, स्कॉर्पिओ एन होती आणि 2 रिक्षा होते. तर त्या 2 रिक्षांची हालत मी तुम्हाला फोटो दाखवतो. तर फोटो बघून घ्या. हा बघा फोटो. आणि त्या दादाची गाडी तिचा पण एक फोटो दाखवतो तुम्हाला. ती पण गाडी बघून तिला मागून घासून गेली असेल, तिचा पण फोटो बघा. आणि नंतर मग तो ट्रक खाली आला येता त्यांनी खूप गाड्यांना धडक दिली. त्याच्यानंतर पुढे आल्यावर त्याच्या समोर जो सिमेंटचा डंपर जात होता त्याला त्यांनी धडक दिली आणि तो सिमेंटचा जो डंपर होता तो दुसऱ्या राईट साईडच्या डिवायडरला जाऊन आपटला. आणि हा जो मागचा जो ब्रेक फेल झालेला डंपर होता ना, तो असा सरळ आला खाली, सरळ आला आणि तिथे ना बाजूलाच एक रिक्षा स्टँड होता. त्या रिक्षा स्टँडच्या इथे एक टेम्पो उभा होता. ते जो ट्रक आला ब्रेक फेल झालेला त्यांनी त्या टेम्पोला धडक दिली आणि त्या टेम्पोनी रिक्षाला धडक दिली असून ती रिक्षा एका तिथल्या दुकानामध्ये जाऊन घुसली आणि ती जी रिक्षा ती आतमध्ये घुसली, तिथे मागे टेम्पो पण चेपला. टेम्पो ट्रकच्या कॉन्टॅक्टमध्ये आला आणि तो चेपला. तर असा खूप मोठा अपघात झाला. त्यात खूप 3 जण गंभीर जखमी झालेत आणि खूपसे जण असे छोटे मोठे जखमी झाले. कारण वरची 2 रिक्षांची हालत खूप बेकार होती. ती रिक्षा आता तुम्ही बघितली असेल, ती रिक्षा मी दाखवतो तुम्हाला. त्या रिक्षाची हालत बघा, या रिक्षाला काय झालं ती कशी एकदम अशी पूर्ण तर संपलीच आहे ती रिक्षा म्हणजे पूर्ण. आणि ती जी दुसरी रिक्षा होती तिला काही एवढं झालं नाही, तिला फक्त साईडून लागली. आणि ती जी नगरसेवक आपली महेशदादा गायकवाडची जी गाडी होती तिला पण साईडून घासून गेलं, तिला एवढं काय झालं नाही. ते खाली आल्यावर जो इम्पॅक्ट बसला, तो दुसरा जो ट्रक होता ना तो राईट साईडला डिवायडरमध्ये जाऊन आपटला. तो ट्रकचा फोटो तुम्ही बघून घ्या. आणि जो लेफ्ट साईडला ट्रक आला त्याच्यासोबत तो लेफ्ट साईडला जो ट्रक आला तो तर खूप टेम्पोला आपटला आणि असा खूप भीषण अपघात झाला. तर हे खूप जास्तच झालं. तर टेम्पो ड्रायव्हरची हालत तुम्ही बघून घ्या. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो, तुम्हाला बघून घ्या. त्या टेम्पो ड्रायव्हरसोबत पुढे जी रिक्षा होती ती रिक्षा पण पूर्ण चेपली आणि असे तिथे खाली स्टेशनरी होती, त्या स्टेशनरी जाऊन ती रिक्षा घुसली. तर तो खूप मोठा इम्पॅक्ट झाला, असा मोठा ॲक्सिडेंट झाला. 3 जण गंभीर जखमी झाले. त्या टेम्पोवाल्याचा हात तुम्ही बघितला असेल, तो कसा अटकलेला होता, हात ठेवून असा विसा. तर खूप त्याचं रक्त सगळं शर्ट पूर्ण रक्ताने भिजलेलं होतं. खूप मोठा अपघात झाला. कसं ते ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे तो हा अपघात झाला. तर हे खूप वाईट झालं. आता आपण याला काही करू तर शकत नाही, पण खूप मोठा अपघात झाला. मी ऑन द स्पॉट होतो, मी गेलेलो तिथे. काय झालेलं मी सगळं एक करून तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघून घ्या सगळे फोटो.
रिक्षाचा इम्पॅक्ट बघा. ही रिक्षा तुम्हाला दिसत असेल की नाही माहीत नाही. ही रिक्षा तिचा खूप मोठा इम्पॅक्ट बसला. तिला वर ठोकला त्या गाडीला आणि खाली आला तो ट्रकवाला. खूप जास्त इम्पॅक्ट झाला त्या रिक्षावर. असं खूप मोठा अपघात झाला. 3 जण गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरित हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे. आता पुढची काही जी न्यूज असेल ती तर मला पण माहीत नाही, कारण मी पण तेवढा वेळ थांबलो नाही तिथे. पण भरपूर म्हणजे फायर ब्रिगेड पण आलेल्या, पोलीसच्या गाड्या पण खूप होत्या तिथे. खूप मोठा असा इम्पॅक्ट झाला. तर तसं त्याला काय करू तर शकत नाही, कारण त्या ट्रकचा पण ब्रेक फेल झालेला. तर आता काय करू शकतो. ठीक आहे, एवढं सांगायचं होतं. सावध राहा, सतर्क राहा, सेफ राहा, बस एवढंच सांगायचं होतं. थँक्यू. भेटतो तुम्हाला मी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.